आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. आषाढी एकादशी निमित्त श्री पिंपळादेवी विद्यालयात भक्तिमय दिंडी. विद्यार्थ्यांकडून महिला सुरक्षा, SIR आणि पर्यावरण जनजागृती. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती. मुलांच्या हातात टाळ, भगवे झेंडे, तुळशीच्या माळा, तर मुली पारंपरिक वेशात भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने संपूर्ण मोहाडी उपनगर भक्तिसारात न्हावून निघाले. दिंडी मार्गावर नागरिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. भक्तीबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी विद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील अत्याचार आणि महिला सन्मान या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. या सादरीकरणातून महिला सुरक्षेचा संदेश देत समाज आणि महिलांविषयी संवेदनशील राहण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या SIR जनजागृती अभियानाची माहिती विद्यार्थ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवली. तसेच झाडे लावा, पर्यावरण वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा अशा संदेशांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमामुळे धार्मिक परंपरेसोबत सामाजिक जबाबदारीचीही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे, RV पाटील, SV पाटील, SD बाविस्कर, VB बोरसे, विलास निकम, ताराचंद्र वाघमारे, विजू महाराज, प्रताप गावडे, प्रकाश महाराज, मुख्याध्यापक विजय ठाकरे, कमलाकर बच्चाव, मनराज सोनवणे, कांतीलाल देवरे, उमेश आव्हाड, रेखा पाटील, गंगाबाई मोरे, जयश्री पाटील, मनीषा पाटील, लीना वैद्य, मीना शिंदे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख करून देतानाच समाजाप्रती कर्तव्य, महिला सन्मान, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची सांगड घालणाऱ्या या दिंडी सोहळ्याचे परिसरातील नागरिकांनी मनापासून स्वागत करत विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. कालाबाधाप्रमाणे नियोजितप्रमाणे संस्थाध्यक्ष आदरणीय बापूजी, सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आज आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सादर करण्यात आलं होतं. दिंडीमध्ये विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत सादर केलेले नृत्यावर, तसंच महिला सुरक्षा काळाची गरज यावर पथनाट्य सादर केलं. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्याच्यावर पथनाट्य आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण काळाची गरज यावर आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्यापैकी माहिती दिली. आणि हे सगळं करत असतानाच महाराष्ट्र शासनातर्फे एक महत्त्वाचं काम सुरू आहे, ते म्हणजे BLOचं SIRचं काम जे सुरू आहे त्या कामालाही हातभार लावा, त्याचाही उल्लेख आम्ही या पथनाट्यातून आणि या रॅलीतून केला की जेणेकरून पालकांमध्ये जनजागृती होईल आणि तेही काम राष्ट्रीय कामाला हातभार लागेल, हा या मागचा उद्देश होता. आणि या कामी सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, संस्था चालक आणि सर्व पालकांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि सर्वांनी यात सहभाग घेतला. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, वॉल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.